विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष इयत्ता 5वी स्कॉलरशिप पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 3 विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याचे अचूक उत्तरांचे स्पष्टीकरणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेले आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या ई-स्टडी चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विभाग पहिला मराठी प्रश्न क्रमांक 1 खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे। वाक्य दिलेले आपल्याला अजयने फार अभ्यास केला परंतु तो नापास झाला। आता या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहेत तर आपल्याला लगेच लक्षात येईल या ठिकाणी दोन वाक्य आहेत। अजयने फार अभ्यास केला हे पहिलं वाक्य, परंतु तो नापास झाला हे दुसरं वाक्य। आता पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य एकमेकावर आधारलेलं आहे म्हणजे ते पूर्ण झालेले नाही, म्हणून या ठिकाणी केला नंतर या ठिकाणी अर्धविराम पाहिजे होता आणि शेवटी परंतु तो नापास झाला वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे होतं। म्हणजे पूर्णविराम आणि अर्धविराम हे दोन विराम चिन्ह द्यायचे राहिलेले आहेत। म्हणजे पर्याय अ आणि पर्याय ड बरोबर। पर्याय क्रमांक 4 फक्त अ व ड बरोबर। पुढील प्रश्न पाहूया। चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते। आता या खाली 4 पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी चुकीचे विरामचिन्ह घातलेले आहे ते आपल्याला निवडायचं आहे। तुझे नाव काय आहे म्हणजे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे बरोबर आहे। दादाने बाबांना विचारलं बाबा कुठल्या गावाला जाणार हे सुद्धा बरोबर आहे। बापरे केवढा मोठा साप। आता बापरे हा उद्गारवाचक शब्द आहे, त्या ठिकाणी उद्गार चिन्ह पाहिजे होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे विरामचिन्ह घातलेला पर्याय आहे। आता चौथे जे वाक्य आहे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पूर्णविराम हे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 बापरे या ठिकाणी उद्गार चिन्ह पाहिजे होतं तर वाक्य बरोबर आलं असतं। पुढचा प्रश्न पाहूया। खाली दिलेल्या वाक्यातील विधेय भाग ओळखा। आज कविता राऊत भारतातील अव्वल धावपटू आहे। आता या ठिकाणी विधेय आणि उद्देश असे दोन भाग असतात। उद्देश म्हणजे काय, तो क्रिया करणारा जो असतो, क्रिया करणारा जो आहे तो भाग सोडून उरलेला भाग हा विधेय असतो। आता क्रिया करणारा म्हणजे वाक्यामध्ये या ठिकाणी कविता राऊत ही जे नाव आहे ते क्रिया करणारा आहे म्हणजे ते उद्देश्य भाग आहे, आणि हा भाग सोडून उरलेला जो भाग आहे तो विधेय असतो। आता या ठिकाणी कविता राऊत हे जर सोडून दिलं तर वाक्य काय राहते पहा, आज भारतातील अव्वल धावपटू आहे, म्हणजे असं वाक्य कुठे पहा, आज भारतातील अव्वल धावपटू आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 पहा, पुढील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता। अशुद्ध शब्द आपल्याला खालील 4 पर्यायातून ओळखायचा आहे। या ठिकाणी पहा हळूहळू हे बरोबर शब्द आहे। त्यानंतर पशु, आता पशु हे 2 अक्षरी शब्द आहे आणि शेवट जर असेल उकार तर तो दीर्घ उकार असतो म्हणजे दुसरा उकार, म्हणजे पशुला या ठिकाणी पहिला उकारच्या ऐवजी दुसरा उकार पाहिजे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 अशुद्ध आहे। आणि पशुधन हे बरोबर आहे। आशीर्वाद हा शब्द सुद्धा बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 पशु दुसरा उकार या ठिकाणी पाहिजे होता। पुढचा प्रश्न पाहूया। खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती। आता अशुद्ध शब्द जे आहेत ते खालील वाक्यामध्ये किती आहेत त्याची संख्या आपल्याला विचारलेली आहे। एखाद्या हे शब्द बरोबर आहे। वर्षी, आता वर्षी हा जो शब्द आहे तो असा पाहिजे होता षटकोनाचा, म्हणजे हे शब्द अशुद्ध आहे वर्षी। खूप, आता खूप हा जो शब्द आहे त्याला दुसरा उकार असतो म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे। पाऊस, आता पाऊस हा सुद्धा अशुद्ध शब्द आहे कारण त्या ठिकाणी
ऊ जो आहे तो असा पाहिजे होता, म्हणजे या ठिकाणी पाऊस हा शब्द सुद्धा चुकीचा आहे, पडतो हे बरोबर आहे. म्हणजे एकूण 3 शब्द चुकीचे आलेले आहेत वाक्यामध्ये, एकूण 3 शब्द चुकीचे आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, 3. आता पुढचा जो भाग आहे तो गणित विषयाचा आहे. एकूण 10 प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. आता सर्वात मोठी आपल्याला समसंख्या शोधायची आहे आणि 3 अंकी असली पाहिजे. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या जी आहे तर सर्वात मोठी 999 आहे आणि आपल्याला सम विचारलेला आहे, त्याच्यामुळे ती 1 ने कमी करून 998. आणि व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. आता 2 अंकी पाहिजे आणि ती मूळ पाहिजे. सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे, परंतु आपल्याला ती मूळ नाही आणि आपल्याला सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे 97 आणि यांची आपल्याला फरक म्हणजे वजाबाकी. आता वजाबाकी जर केली आपण, 8तून 7 गेला 1, 9तून 9 गेले 0, 9 उत्तर आले 900. पर्याय क्रमांक 2, 900. पुढचा प्रश्न पहा 7 नंबरचा. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? आता 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या विचारात घेतल्या आपण. तर सुरुवातीला जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यातला फरक. मूळ संख्यातला फरक आपल्याला किती पाहिजे? 2 पाहिजे. आता मूळ संख्या ज्या आहेत त्यामधला फरक 2 पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या जोड्या आपल्याला सांगता येतील. तर त्या जोड्या कोणकोणत्या आहेत ते आपण आधी लिहून घेऊया. पहिली जोडी आहे 3, 5. दुसरी जोडी आहे 5, 7. तिसरी जोडी 11, 13. चौथी आहे 17, 19. पाचवी आहे 29, 31, 41, 43, 59, 61, 71 आणि 73. अशा एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. नेहमी या भागावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 8 पहा. जर पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती विचारलेली? तर आपण काय करू, आता सुरुवातीला त्रिकोणी संख्या लिहून घ्या. पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, नंतर 3, 6, 10, 15, 21, 28 या पद्धतीने. आता आपल्याला काय सांगितलेलं? पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली. आता पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, तर 1 ऐवजी आपण पहिली त्रिकोणी संख्या आपण 3 मानूया, म्हणजे 1 नंबरला येईल. आणि पहिली जर त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 5वी म्हणजे 3 ही 1 नंबरला येईल, 6 2 नंबरला, 10 3 नंबरला, 15 4 नंबरला आणि 5 नंबरला येईल 21. पर्याय क्रमांक 3, 21. क्ष ही विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर लगेच येणारी दुसरी विषम संख्या कोणती? आता क्ष ही एक विषम संख्या आहे. आता ती कोणती आहे ते आपल्याला माहित नाही, परंतु त्या संख्येच्या लगेच येणारी दुसरी विषम संख्या विचारलेली. जर आपण समजा क्षच्या जागेवर आपण समजा एखादी विषम संख्या आपण 5 मानली, तर 5 नंतर येणारी दुसरी विषम संख्या कोणती असेल? तर 5 नंतर येणारी पहिली विषम संख्या जी असणार आहे ती 5 अधिक 2 बरोबर 7, म्हणजे त्याच्यामध्ये 2 मिळवायचे, आपल्याला पुढची विषम संख्या मिळून जाईल. आता ही पहिली झाली. आता आपल्याला जर दुसरी जर शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 5 मध्ये आपल्याला 4 मिळवावे लागतील, म्हणजे उत्तर येईल 9. म्हणजे 5, 7, 9 या क्रमवार विषम संख्या आहेत. आणि आपल्याला आता क्ष ही विषम संख्या दिलेली आहे, त्याच्यानंतर येणारी लगेच दुसरी जर काढायची असेल तर आपल्याला 5 अधिक 4 म्हणजे ही दुसरी आलेली आहे. 5च्या जागेवर आपण क्ष मानलेला आहे. आणि उदाहरण दाखल जर आपण पडताळून पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल क्ष अधिक 4 ही दुसऱ्या क्रमांकाची असेल आणि क्ष अधिक 2 ही पहिल्या क्रमांकाची असेल. आणि आपल्याला जो जो क्रमांक पाहिजे आपल्याला त्या पद्धतीमध्ये आपल्याला ते पटीतली संख्या मिळू जायची. पर्याय क्रमांक 4 क्ष अधिक 4.
पुढचा प्रश्न पाहूया 10 नंबरचा। या ठिकाणी बेरीज करा असं सांगितलेलं आहे, दुसरी संख्या आपल्याला दिलेली नाही आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे 45,592 अधिक एक संख्या आहे, ती कोणती आहे ती माहित नाही आणि त्यांची बेरीज दिलेली आहे। आता 89,018 या संख्येतून आपण काय करायचं, पहिली संख्या वजा करायची, आपल्याला उत्तर मिळून जाईल। तर त्याच्यामध्ये 45,592 ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल। तर याची जर वजाबाकी केली तर त्याचे उत्तर येते पहा 6, 2, 4, 3, 3 33,426 पर्याय क्रमांक 1 शॉर्टकट पद्धतीने उत्तर शोधायचं आहे। त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न पहा, 6 अंकी सर्वात मोठी। आता 6 अंकी सर्वात मोठी संख्या जी आहे, 6 अंकी जर आपण लिहिली 9,99,999 व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती। आता 6 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1,00,000, म्हणजे एकावरती 5 शून्य, यांची जर बेरीज केली तर आपल्याला सहज उत्तर मिळून जाईल 909 आणि 9 अधिक 1 10, तर ती बेरीज येते 10,99,999 पहा 10,99,999 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया 12 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला x y y z x z z y आणि यांची बेरीज दिलेली आहे y y y। तर या ठिकाणी XYZ च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे आपल्याला शोधायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या सहज लक्षात येईल y म्हणजे मधली संख्या आहे, मधली संख्या आहे 3, इथं जर पहिल्या पर्यायात पाहिलं तर 3, आपण जर 3 3 टाकलं तर आपण इथं x अधिक x होईल, 4 अधिक 4 केलं तर ते 8 होईल, त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी बसणार नाही। दुसरा जर पर्याय पडताळून पाहिला आपण, या ठिकाणी XYZ इथं x आणि z ची किंमत सारखी दिलेली आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय घेता येणार नाही। त्यानंतर तिसरा जर पर्याय आपण पडताळून पाहिला तर x अधिक x, इथं पहिली संख्या 3 आहे, म्हणजे 3 अधिक 3 6 येते, y अधिक z म्हणजे 6 अधिक 2 केला आपण, 6 अधिक 2 केलं तर 8 येते। या ठिकाणी y ची किंमत 6 दिलेली आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय वापरता येईल। राहिलेला शिल्लक पर्याय आहे 480, म्हणजे आपण x च्या जागेवरती 4 टाकायचे, y च्या जागेवरती 8 टाकायचे आणि z च्या जागेवरती 0 टाकायचे। या ठिकाणी जर आपण किमती टाकल्या, आपण x च्या जागेवरती 4, y च्या जागेवरती 8 8 आणि z म्हणजे 0, या ठिकाणी x पुन्हा 4, z म्हणजे 0 0 आणि शेवटी y म्हणजे 8, आणि ची जर बेरीज केली आपण तर ती येते 8 8 8 8, म्हणजे y ची किंमत आपण 8 म्हणजे 8,888 पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ्याने पडताळून मगच अचूक उत्तराचा पर्याय निवडायचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया 13 नंबरचा प्रश्न पहा, 55 67 77 हा तारीख साधी वजाबाकी आहे पहा, 5,56,777 वजा 4,45,666 ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल। तर त्याचं उत्तर येते 1,11,111 पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न पाहूया 5,500 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल। आता 5,500 म्हणजे 5,500, आता या संख्येतून एक संख्या वजा करायची आपल्याला आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल। आता वजा केलेली संख्या आपल्याला माहित नाही, परंतु उत्तर माहिती आहे। 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 999। आता ही संख्या कोणती आहे ती जर शोधायची असेल तर या दोघांची वजाबाकी आपल्याला करावी लागेल, म्हणजे 5,500तून तुम्ही 999 वजा करा, तुम्हाला बरोबर त्याचं उत्तर मिळून जाईल। तर 81, त्यानंतर 0 5 4 4,500
4501 पर्याय क्रमांक 2. तर तुम्ही या ठिकाणी 4501 टाकल्यानंतर वजाबाकी केली तर आपल्याला 3 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल. पुढचा प्रश्न पाहूया. 45,000 अधिक 32 शतक अधिक 102 दशक. आता 45,000 आहे. 45 गुणिले 1000 म्हणजे 1000 आहे. ती जर गुणाकार केला तर ते येतोय 45,000. 32 शतक. 32 शतक म्हणजे 100. 100 ने गुणलं तर उत्तर येतंय 3200. आणि 102 दशक. आता 102 दशक म्हणजे 10. जे 1 शून्य वाढणार आहे म्हणजे ती संख्या होईल 1020. आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 202, 202, 5 आणि 4, 9, 4 4, 49,220. पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता पुढचा भाग पाहूया. पुढचा भाग आहे इंग्रजीचा. 5 प्रश्न 10 गुणांसाठी. इंग्लिश. 16 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द वर्ड्स डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ गिवन वर्ड्स. आता खाली काही शब्द दिलेले आहेत. ते कोणत्या तो शब्द त्या गटामध्ये जुळत नाही तो आपल्याला वेगळा निवडायचा आहे. रेडकडे आपण पहा. लायन सिंह, टायगर वाघ, फॉक्स म्हणजे कोला, हायन्स म्हणजे तरस, क्रो म्हणजे कावळा आणि बायसन म्हणजे गवा. आता हे पक्षी प्राणी आहेत बहुतांशी. क्रो आहे हा पक्षी आहे. क्रो म्हणजे कावळा. उरलेले सर्व वाईल्ड अॅनिमल आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 क्रो हा त्या लिस्ट मध्ये फिट बसत नाही आहे. पुढचा प्रश्न 17 नंबरचा प्रश्न पहा. कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. आता खाली काही शब्दांची यादी दिलेली आहे त्यानुसार आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे. सिम्बल्स, फ्लेट, ड्रम. आता हे आपल्याला लगेच लक्षात येईल ही वाद्य आहेत. सिम्बल्स म्हणजे काय? झांज. फ्लेट म्हणजे बासरी. ड्रम म्हणजे ढोल. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला शब्द लगेच लक्षामध्ये येईल. तर याच्यामध्ये पहा. सिव याचा जो अर्थ आहे चाळणी. स्टेन म्हणजे आपला डाग. आता टंबोरिना आहे याचा जो अर्थ आहे तो आपल्याला खंजिरी. आता खंजिरी हे वाद्य आहे त्याच्यामुळे त्या गटामध्ये टंबोरिन हा शब्द मॅच होत आहे. ग्रेटर याचा अर्थ आहे फवनी. हा या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 3 टंबोरिन म्हणजे खंजिरी. सिम्बल्स म्हणजे झांज, फ्लेट म्हणजे बासरी, ड्रम म्हणजे ढोल आणि खंजिरी टंबोरिन. ऑप्शन नंबर 3. 18 नंबरचा प्रश्न बघा. चूज प्रिपोजिशन फ्रॉम द गिवन वर्ड. आता आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन निवडायचं आहे. उभयन्वयी अवयव. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशन इंग्रजीतले माहिती आहेत. अप, डाऊन, अंडर, बिलो, अबोव, फ्रंट, अप. तर याच्यामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर या शब्दामध्ये सुरुवातीची 2 अक्षर जे आहेत ते ऍट. ऍट हे प्रिपोजिशन आहे. पर्याय क्रमांक 2 ऍट. 19 नंबरचा प्रश्न पहा. सिलेक्ट द हिडन वर्ड फ्रॉम वेस्ट कोट विच इंडिकेट्स द बॉडी पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे एक शरीराचा अवयव आहे तो आपल्याला या शब्दामध्ये दडलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी आपण लगेच लक्षात केलं वेस्ट आणि कोट हे 2 वेगळे वेगळे शब्द आहेत. कोट हा आपल्या शरीराचा भाग नसतो. वेस्ट म्हणजे कंबर. पर्याय क्रमांक 3 वेस्ट. 20 नंबरचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ अपोस्ट्रोफ. आता अपोस्ट्रोफच्या या ठिकाणी चुकीचा वापर झालेला आहे ते आपल्याला निवडायचं आहे. इजंट हे बरोबर आहे. इज नॉट इजंट. डू नॉट डोंट. तर या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. DONT अपोस्ट्रोफची जागा एन नंतर आहे. यांनी यांच्या अगोदर दिलेले आहे त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज इनकरेक्ट अपोस्ट्रोफ. आता पुढचा भाग पाहूया. पुढचा भाग जो आहे बुद्धिमत्ता चाचणी. 10 प्रश्न
20 गुणांसाठी। प्रश्न क्रमांक 21 ते 24 साठी सूचना दिलेल्या आहेत। खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल। आता या ठिकाणी 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी क्रमाने संख्या दिलेली पहा। पहिली संख्या आहे 26, 39, 56, 75 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह। तर या ठिकाणी आपण काय करायचं, अशा प्रश्नामध्ये फरक काढायचा लगतच्या दोन संख्येचा। आता 26 आणि 39 यातला जर फरक काढला तर तो येतोय 13। 39 आणि 56 यातला जर फरक काढला तर 56 - 39 तो येतोय 17। 56 आणि 75 यातला जर फरक काढला, 75 मधून 56 गेले 5, 7, 9, 19। आता पुढची जी संख्या असणार आहे ती आपल्याला शोधायची। तर या फरकामध्ये काय आपल्याला संबंध दिसते का, तर आपल्याला लगेच लक्षात येईल 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर क्रमावर आलेल्या मूळ संख्या आहेत। आता 19 नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती आहे 23, म्हणजे पुढच्या संख्येतला फरक हा 23 आला पाहिजे। म्हणजे आपल्याला ही जी संख्या आहे 75 त्याच्यामध्ये आपल्याला 23 मिळवावे लागते आणि आपल्याला पुढची संख्या मिळून जाईल। 75 अधिक 23 यांची जर बेरीज केली तर ती येते 98, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असणार आहे 98, पर्याय क्रमांक 3। 22 नंबरचा जर प्रश्न पाहिला आपण तर संख्या दिलेल्या आहेत 2, 5, 11 आणि 17। आता हा प्रश्न जर आपण सोडत असताना आपण जर फरक काढण्याचा प्रयत्न केला तर पहा किती येतोय, 2 आणि 3, 5 मध्ये 3चा फरक आहे, 5 आणि 11 मध्ये 6चा फरक आहे, 11 आणि 17 मध्ये 6चा फरक आहे। म्हणजे या ठिकाणी फरक जर पाहिला तर 3, 6, 6 येतोय। त्यामुळे आपल्याला फरक लक्षात घेता येणार नाही। आता आणखी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया आपण। पहा या ठिकाणी 2, 5, 11, 17 पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल तसं पाहिलं तर या मूळ संख्या आहेत। आपण मूळ संख्या जर पाहिल्या क्रमाने जर मांडणी करू आपण, 2 नंतर येणारी मूळ संख्या आहे 3, 3 नंतर येते 5, 5 नंतर येणारी मूळ संख्या आहे 7, 7 नंतर 11, 11 नंतर येणारी मूळ संख्या आहे 13, 13 नंतर 17। म्हणजे काय केले त्यांनी एकाड एक मूळ संख्या दिलेली पहा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर पुढची संख्या आहे 23। तर त्यांनी काय केलेलं पहा, 2 दिलेला आहे आपल्याला, त्यानंतर 5 दिलेला आहे, 11 दिलेला आहे, 17 दिलेला आहे, म्हणजे एकाड एक संख्या त्यांनी वगळलेल्या आहेत। या ठिकाणी आता पुढची जी संख्या असणार आहे 19 आपल्याला वगळायची आहे, म्हणजे पुढची संख्या असणार आहे 23, पर्याय क्रमांक 4, 23। पुढचा प्रश्न पाहूया। 23 नंबरचा प्रश्न पहा, 2, 5, 12 आणि 27। 2, 5, 12 आणि 27। आता या संख्यांमध्ये सुद्धा आपण जर विचार केला, यांच्यातला जर फरक काढला तर पहा 2 आणि 5 मध्ये 3चा फरक आहे, 5 आणि 12 मध्ये 7चा फरक आहे, 12 आणि 27 यांच्यामध्ये 12 आणि 12 24, 25, 26, 27 15चा फरक आहे। याची संख्या आहे 3, 7, 15 या कुठल्याही क्रमवार नाही आहेत किंवा वर्गसंख्या नाही आहेत किंवा मूळ संख्या नाहीत, त्याच्यामुळे हा पर्याय आपल्याला निवडता येणार नाही। याचे जे उत्तर आहे ते थोडं आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढावं लागणार आहे। पहा आता 2 ही जी संख्या आहे, 2 आणि 5 मध्ये काय पहा, 2 ची जर आपण दुप्पट गेली 4 अधिक 1, 4 अधिक 1 बरोबर 5, म्हणजे आपण 1 मिळवलेला आहे। आता 5 ची आपण दुप्पट करूया, 5 दुने 10 अधिक 12 म्हणजे 2 मिळूया आपण, म्हणजे 10 अधिक 2 12। त्यानंतर 12 ची आपण दुप्पट करू, 12 दुने 24
अधिक 1 2 3 म्हणजे 24 अधिक 3 24 अधिक 3 ते येते 27 म्हणजे ही ट्रिक्स जुळते आहे। आता 27च्या पुढची संख्या आपल्याला शोधायची 27ची दुप्पट अधिक 3 नंतर आता 4 27 दुनी 54 अधिक 4 केलं तर ते येतात 58 म्हणजे संख्या असणार आहे 58 पर्याय क्रमांक 1 58। 24 नंबरचा प्रश्न सुद्धा पहा 111 131 171 231 311 हा प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 1 आहे। आपण जर फरक काढला पहा 111 आणि 111 131 171 231 आणि 311 यांच्यातला जर आपण फरक पहा 111 मध्ये आणि 131 मध्ये 20 चा फरक आहे। 131 अधिक 171 यांच्यामध्ये 40 चा फरक आहे। 171 अधिक 231 यांच्यामध्ये पहा 30 अधिक 30 60 चा फरक आहे। 231 अधिक 311 हे 70 आणि हे 10 80 चा फरक आहे। म्हणजे पुढची जी संख्या असणार आहे त्यांच्यामध्ये नक्कीच 100 चा फरक असला पाहिजे। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 311 मध्ये 100 मिळवावे लागतील म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळून जाईल ती असणार आहे 411 पर्याय क्रमांक 2 411। या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे। 25 क्रमांकाचा प्रश्न पहा 25 ते 27 साठी सूचना दिलेली आहे। खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती आकृती येईल पहा क्रमाने विचारलेले। आता आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। 25 नंबरचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी एक रेषा आहे, या ठिकाणी 1 2 3 रेषा आहेत, या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 रेषा आहेत। या ठिकाणी जर बारीक पाहिलं आपण इथं 1 2 3 4 5 6 7 रेषा आहेत। पहा 1 3 5 7 या सर्व विषम संख्या आहेत, क्रमवार आलेल्या विषम संख्या ऑड नंबर आहेत। म्हणजे पुढची जी संख्या असणार आहे ती असणार आहे 9। आता 9 रेषा असणारी आकृती आपल्याला शोधायची। तर या ठिकाणी आपण इतर आकृत्यांचं सहज निरीक्षण केलं तर लक्षात येईल आपल्याला की या ठिकाणी 2 बाजू आहेत, इथं 2 6 झाल्या, 6 अधिक 3 9 या ठिकाणी 9 रेषा आहेत। पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। आता या ठिकाणी जर पाहिले इथं 2 2 2 इथं 6 आहेत, इथं 2 2 4 आणि 1 इथं 5 रेषा आहेत, इथं 1 2 3 4 5 आणि 6 रेषा आहेत। तर आपल्याला 9 रेषा असणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। त्यामुळे अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। 26 नंबरचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे। आपल्याला एकूण 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि क्रमाने येणारे आपल्याला चौथी आकृती शोधायची आहे। या आकृतींचे जर निरीक्षण केलं तर ती आकृती आहे षटकोनाची। पहा षटकोन म्हणजे 6 बाजू असलेली आकृती आणि या षटकोनामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे एक त्रिकोण दाखवलेला आहे आणि एक अर्धवर्तुळ आहे। आणि त्रिकोण आणि अर्धवर्तुळ पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी त्रिकोण आहे आणि अर्धवर्तुळ हा बाहेरून आहे। आकृती प्रत्येक ठिकाणी षटकोनाची आहे। पहा ही षटकोन आहे, इथे सुद्धा षटकोन आहे, म्हणजे आकृती सर्व ठिकाणी षटकोनाची आहे। आता षटकोनामध्ये पहिल्यांदा त्रिकोण आतमध्ये आहे आणि अर्धवर्तुळ बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेली जागा चेंज झालेल्या आहेत। म्हणजे त्रिकोण हा पुढे गेलेला आहे आणि अर्धवर्तुळ सुद्धा पुढे गेलेला आहे, परंतु जागा बदलत असताना त्यांच्यामध्ये आत आणि बाहेर या क्रमाने त्या पुढे सरकलेल्या आहेत। म्हणजे त्रिकोण जो आहे तो पुढे सरकला, परंतु आतमध्ये होता तो नंतर इथं बाहेर आलेला आहे। पहा आणि अर्धवर्तुळ इथे या ठिकाणी बाहेर होतं ते पुढे जाताना ते आतमध्ये गेलेलं आहे। आणि 3 नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा हाच बदल झालेला आहे। त्रिकोणाची आकृती बाहेर होती ती पुढे सरकली, परंतु ती आतमध्ये आलेली आहे। आणि अर्धवर्तुळाची जी आकृती होती आतल्या बाजूला
ती पुढे सरकली, परंतु ती खालच्या बाजूला म्हणजे बाहेरून गेलेली आहे. आता आपल्याला लगेच लक्षात येईल, आता पुढची जी आकृती असणार आहे त्याच्यामध्ये त्रिकोणाची जी आतली बाजू होती ती आता पुढे सरकताना खालच्या बाजूला बाहेरून गेलेली आहे, म्हणजे या ठिकाणी खाली येणार आहे. आणि अर्धवर्तुळ जे होतं बाहेरचं ते पुढे सरकेल, परंतु ते आतील बाजूने येणार आहे. म्हणजे अशी आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय बाद आहे, दुसरा सुद्धा बाद आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिकोण खालच्या बाजूला दाखवलेला आहे आणि अर्धवर्तुळे आतील बाजूला दाखवलेले पर्याय क्रमांक 3 अचूक हा पुढचा गट आहे. विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तुमच्या सहज लक्षात येईल. आकृतीतले जर बारकावे तुमच्या लक्षात आले तर कुठलाही प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. 27 नंबरचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 3 आकृत्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढची 4थी आकृती शोधायची आहे. आता आकृतीमध्ये जनरल पाहिलं तर चौकोन आहे, चौकोनामध्ये पुन्हा चौकोन आहे, इथं बाण आहे, इथे एक रेषा आहे. आता आपण काय करूया, सुरुवातीला हा जो बाण आहे तो आपण बाणाचं जर निरीक्षण केलं, सुरुवातीला वरच्या दिशेला आहे, नंतर इथं इकडे गेलेला आहे, तो पुन्हा खाली आलेला आहे. म्हणजे बाणाची जी दिशा आहे ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बदलत गेलेली आहे. पहा, बाण सुरुवातीला इकडे वरती होता, तो इकडे गेलेला आहे, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने 2 नंबरच्या आकृतीमध्ये पाहू शकता. 3 नंबरच्या आकृतीमध्ये पुन्हा तो खाली आलेला आहे उलट दिशेने. म्हणजे आपली 4थी जी आकृती असणार आहे त्या 4थ्या आकृतीतला जो बाण असणार आहे तो या बाजूला असणार आहे. त्यानंतर पहा, ही जी उभी रेषा आहे त्या उभ्या रेषेचा आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल, ही सुद्धा आकृती उभ्या रेषेची 2 नंबरच्या आकृतीमध्ये वरती गेलेली आहे, पुन्हा इकडे आलेले, म्हणजे ही घड्याळाच्या दिशेने गेलेली आहे. आता घड्याळाच्या दिशेने सुरुवातीला इथं, नंतर वरती, पुन्हा इकडं, म्हणजे 4थ्या आकृतीमध्ये ती खाली असणार आहे या ठिकाणी. आता अशी आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधावी लागणार आहे. या ठिकाणी बाण खाली झालं त्यामुळे पहिला पर्याय बाद झालेला आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये बाण इकडे दिलेला आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय बाद झाला. तिसऱ्या आकृतीमध्ये बाणाची दिशा बरोबर दिलेली आहे आणि ही उभी रेषा सुद्धा बरोबर दिशेने दिलेली आहे. 4थ्या आकृतीमध्ये बाण वरती दिलेला आहे त्यामुळे 4था पर्याय बाद झालेला आहे. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. 28 साठी आपल्याला पुढचा गट शोधायचा आहे. 28 मध्ये सुद्धा वेगवेगळ्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पहा, 28 मध्ये जर निरीक्षण केलं, पहा, पहिले जे पर्याय आहे 4ही बाणांच्या दिशा एकाच बाजूने गेलेल्या आहेत. म्हणजे पहा, सुरुवातीला 1, 2, 3 आणि 4, म्हणजे बाण हा एकाच दिशेने गेलेला आहे. 2 नंबरला काय बदल झालेला पहा, या ठिकाणी 3 आकृत्यांची बाणाची दिशा एकाच बाजूला आहे आणि सुरुवातीची दिशा जी आहे ती बदललेली आहे. आता त्याच्या पुढचा जो गट आहे 2 हे बरोबर आहेत बाणाच्या दिशा आणि 2 दिशा या काय झालेल्या आहेत, उलट दिशेने बदललेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 1 उलट दिशेने गेलेले आहे, या ठिकाणी बाणाची 2 जोड्या उलट दिशेने गेलेल्या आहेत. म्हणजे पुढचा जो गट असणार आहे त्या ठिकाणी 3 बाणाच्या जोड्या या उलट दिशेने असतील आणि 4थी जी जोडी असणार आहे ती सरळ दिशेने असणार आहे. म्हणजे या ठिकाणी अशी आकृती आपल्याला शोधावी लागेल. या ठिकाणी 3 बाणाच्या ज्या दिशा आहेत त्या उलट्या झालेल्या, या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये नाही आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 4ही एकाच उलट दिशेने आलेले त्यामुळे हा बाद आहे. या ठिकाणी पहिली दिशा आणि दुसरी दिशा इथे बदल आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे. पहा, बाणाच्या ज्या जोड्या आहेत त्या 3 उलट दिशेने आणि 1 ही सरळ दिशेने, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया 29 नंबरचा. 29 नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. आता 4 आकृत्यांचे गट दिलेले आहेत. आपण याला काय करू, सर्व आकृत्या वेगळ्या वेगळ्या आहेत, त्याला आपण नंबरिंग करूया. पहिल्या आकृतीसाठी 1 नंबर,
उलटा बाण जो आहे त्याला 2 नंबर, याला 3 नंबर आणि याला 4 नंबर. आता पुढच्या गटामध्ये क्रमावर काय बदल झालेले पहा. हा जो उलटा आहे यू त्याला आपण 4 नंबर दिलेला आहे. या बाणासाठी 3 नंबर दिलेला आहे. बाण जो आहे तो 2 नंबरला आहे आणि पुढे यू जो आहे तो 1 नंबरला आहे. म्हणजे पहिली जी आकृती आहे ती उलट क्रमाने मांडलेली पहा. 1 2 3 4. तर त्यांनी काय केले, उलट्या क्रमाने 4 3 2 1. आता पुन्हा काय बदल झालेला आहे पुढच्या आकृतीत पाहूया. यू साठी आपण 1 वापरलेला आहे, उलट्या बाणासाठी 2, या आकृतीसाठी 3 नंबर आणि उलट्या यू साठी 4. म्हणजे पुन्हा 1 2 3 4 या क्रमाने आलेला आहे. म्हणजे पुढचा जो प्रश्नचिन्ह आहे तो याच पद्धतीने येणार आहे 4 3 2 1. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला जो शोधायचा आहे पुढचा तो 2 नंबरच्याच गटाचा सेम असणार आहे. या ठिकाणी पहा पहिल्याच पर्यायामध्ये या ठिकाणी बरोबर दिलेला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. शेवटचा प्रश्न पाहूया 30 नंबरचा. 30 नंबरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने गट करून हा प्रश्न सोडावा लागणार आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे भागाकार वजाबाकी बेरीज, पुन्हा बेरीज वजाबाकी प्रश्नचिन्ह गुणाकार, गुणाकार भागाकार वजाबाकी प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी 4 चिन्ह आहेत पहा. बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आपण काय करूया, 4 चिन्हांचा एक गट करूया. गट केल्यानंतर आपल्याला प्रश्न सोडा 1 2 3 4. इथे 4 नंतर एक गट करूया. पुन्हा 1 2 3 4 इथे एक गट करूया. 1 2 3 4 इथे एक गट करूया. आता गटामध्ये जर आपण निरीक्षण केलं, पहिल्या इथं 4ही चिन्ह आहेत. पहिल्या गटामध्ये 4ही चिन्ह आहेत. दुसऱ्या गटामध्ये पहा भागाकार आहे, वजाबाकी आहे, बेरीज नाही. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह नाहीये, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे x. दुसऱ्या गटामध्ये पहा पुढं अधिकचं चिन्ह आहे, वजाबाकीचं आहे, गुणाकाराचं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह नाहीये, म्हणजे भागाकाराचं चिन्ह या ठिकाणी मिस झालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह. त्यानंतर शेवटच्या गटामध्ये पहा गुणाकाराचं आहे, भागाकाराचं आहे, वजाबाकीचं आहे, बेरजेचे नाही, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी बेरजेचे चिन्ह असणार आहे. म्हणजे आपल्याला हा गट आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे, म्हणजे गुणाकार भागिले अधिक, गुणाकार भागिले वजाबाकी. त्यामुळे हा बाद झाला. गुणाकार भागिले अधिक पर्याय क्रमांक 2. इतर पर्याय आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. भेटूया लवकरच पाक्षिक सराव चाचणी क्रमांक 4 मध्ये.